YouTube सौजन्य करण्यात आलेला आहे आणि दुक्कन प्रीमियर लीग पहिल्यांदाच आपण लाईव्ह स्वरूपामध्ये टेलिकास्ट पाहणार आहोत। सहर्ष स्वागत आहे। एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतं। एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शूरवीर व्यक्तिमत्व डॉक्टर विश्वास वळवे साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। दुक्कन प्रीमियर लीग या स्पर्धेचे उद्घाटक महोदय आपल्याला पाहायला मिळतात। मनापासून स्वागत। अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। तसेच अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा या दुक्कन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहू शकता। स्वतः अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मान्यवरांना आपण पाहू शकाल शुभेच्छा देत असताना स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन आणि नियोजन देखील आपण पाहू शकता। अप्रतिम कौतुकास्पद भूमिका पाहायला मिळते संपूर्ण दुक्कन प्रीमियर लीग कार्यकारिणीच्या माध्यमातून। मनापासून स्वागत। सुंदर क्षणचित्र या ठिकाणी कैद केली जातात। अप्रतिम व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं की जेव्हा आपण प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेत असतो तेव्हा आपल्याला लघुकोन शिकवला जातो, काटकोन शिकवला जातो, विशाल कोन शिकवला जातो, परंतु आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टिकोनानुसार चालणारं व्यक्तिमत्व डॉक्टर विश्वास वळवे साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। वेलकम सर, आपलं मनापासून स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा असा हा वारसा असाच पुढे चालवावा। संपूर्ण महाराष्ट्रभर समाज सेवेचं अद्वितीय कार्य करणारे डॉक्टर विश्वास वळवे साहेब विश्वास फाउंडेशनचे संस्थापक या ठिकाणी उद्घाटक म्हणून उपस्थित झालेले आहेत। त्यांचं मनस्वी स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। सलग 4 दिवस आपण पाहणार आहोत दुक्कन प्रीमियर लीग, मनोरंजनाची पदार्थाने भरीव कॅप्सूल एंटरटेनमेंटचा डबल डोस, क्रिकेटचा महाथरार, महासंग्राम, रणसंग्राम, रणधुमाळी, क्रिकेटचा कुंभमेळा 10 नोव्हेंबर 2023 ते 13 नोव्हेंबर 2023 अशा 4 दिवसांमध्ये आदरणीय देवानंद भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल। आदरणीय देवानंद कृष्ण वसे यांना देखील आपण पाहू शकाल। एक दिग्गज व्यक्तिमत्व, स्वरांगी वॉरियर्स संघाचे संघमालक आणि पालघर जिल्ह्यातील सुविख्यात असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचं देखील मनापासून स्वागत। मग ते सरांचा फोटो वगैरे घेतला? हो घेतला आणि खाली पट्टी घेतली। ओके। दुक्कन प्रीमियर लीग अंतर्गत सहभागी सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर लगेचच उद्घाटन समारंभ सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात केली जाईल। नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत। दुक्कन प्रीमियर लीग 2023 अंतर्गत सहभागी सर्व खेळाडू आपण यावं मुख्य व्यासपीठाजवळ। महाराष्ट्राच्या संस्कृतीचं यथोचित पालन या ठिकाणी केलं जाईल। तुम्ही कुठे राहता? सर्व संघ मालकांना देखील नम्र विनंती आम्ही पुनश्च करत आहोत। 9 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी आहेत आणि संघ मालकांची अद्वितीय भूमिका अदा करणारे सर्व संघ मालक यांना नम्रतेची विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठाजवळ या स्पर्धेच्या माध्यमातून। बाकी ते आदरणीय कलेक्टर ऑफिस वगैरे काय असेल ना तर मी कसं नाही फ्रेंड्स सर्कल या संघाच्या माध्यमातून सचिन भोईर, नितेश पाटील, सुमित गायकवाड तिन्ही संघ मालकांना विनंती करतो आपण यावं मुख्य व्यासपीठाजवळ उपस्थित राहण्याची कृपा करावी। काहीच अवधीमध्ये आपण उद्घाटन समारंभ सोहळा सुरू करणार आहोत। बालाजी नेटवर्क संघाचे संघ मालक आदरणीय संजय पाटील यांना विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। डीसी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आदरणीय अतिश कामणकर, आदरणीय वंदेश कामणकर, आदरणीय विवेक कामणकर आपण उपस्थित राहायचं आहे मुख्य व्यासपीठाजवळ। विराई कृपा संघाचे संघ मालक आदरणीय नितीन पाटील, आदरणीय शशिकांत पाटील आपणास नम्र विनंती आपण उपस्थित राहावं। चामुंडा कृपा संघाचे संघ मालक आदरणीय योगेश धडपे, आदरणीय दयानंद भोईर, आदरणीय शशिकांत गोवारी आपण यावं मुख्य व्यासपीठाजवळ उपस्थित राहण्याची कृपा करावी। चामुंडा वॉरियर्स संघाचे संघ मालक आदरणीय भालचंद्र पाटील आणि आदरणीय अमित वसे यांना नम्र विनंती आपण उपस्थित राहायचं आहे। स्वरांगी वॉरियर्स संघाचे संघ मालक आपण पाहू शकता मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत। इगल 11 दिवेकर पाडा संघाचे संघ मालक आदरणीय निलेश वजे, आदरणीय अक्षय भरत आणि आदरणीय आशिष वजे यांना विनंती आहे आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। जीवदानी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आदरणीय आकाश गवळा आणि आदरणीय साहिल तुंबडा
यांना विनंती आपण यावं. उद्घाटन समारंभ सोहळा अगदी काहीच वेळामध्ये आपण सुरू करणार आहोत. नम्र विनंती सर्व संघ मालक आपण उपस्थित राहावं. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव विविधतेने नटलेला हा भारत देश आहे आणि भारतीयांची संस्कृती येथे मात्र आपण पाहतो पाहुणे हे मात्र भगवंताप्रमाणे असतात. असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युमा अमृतम गमय तेजस्विनी रवितमस्त तटस्पर्शाने पुण्यात झाले ज्ञान मंदिर बहरून गेले संगीत स्फुरले 7 सुरांचे प्रसन्नतेचे नृत्य हो स्फुरले. शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम. मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलनाकरिता तसेच भगवंताच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करण्याकरिता व्यासपीठासमोर यायचं आहे. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करणार आहोत. सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतात कुठल्याही कार्याची सुरुवात अत्तपूजेचा मान 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच श्री गणरायाला दिला जातो. पाली ओझर थेऊर मोरगाव रांजणगाव लेण्याद्री सप्तटेक महड अष्टविनायकांनी युक्त श्री गणरायाला त्रिवार वंदन या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच भगवंताच्या चरणी पुष्पमाळ देखील अर्पण केली जाईल. या स्पर्धेचे उद्घाटक महोदय आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वास वळवे साहेब विश्वास फाउंडेशनचे सर्व यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलित केले जाते. विनंती करतो उद्घाटक महोदयांना आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करायचे आहेत. आदरणीय नितीन पाटील दादा आपण देखील यावे. आदरणीय देवानंद दादा बच्चे यांना देखील विनंती आहे आपण यायचं आहे दीप प्रज्वलित करण्यासाठी. अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाहायला मिळतात. भोर आपण देखील यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दीप प्रज्वलन. एक ज्योत मांगल्याची, एक ज्योत पावित्र्याची, एक ज्योत तेजाची आणि एक ज्योत या दुट्टण गावाच्या विकासाची. खूप सुंदर सुरुवात या ठिकाणी आपण पाहू शकाल. उद्घाटन समारंभ सोहळा अगदी थाटात पाहायला मिळतो. नितीन दादा पाटील यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलित केले जातात. या कुंदेंत तुषार हार धवला या शुभ्र व्रस्तावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मचतुशंकर प्रबोधते दैवे सदा वंदिता सामान पाठव सरस्वती भगवती विशेष झाला पहा. खूप सुंदर मंगल्याचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. माणिकजी बरोबर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल दीप प्रज्वलित केले जातात. तसेच आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई और प्रथम नागरिका यांच्या देखील शुभ हस्ते दीप प्रज्वलित केले जातात. चांगलं कार्य आपण पाहू शकता. एक काळ असा होता की स्त्री फक्त चूल आणि मूल या दोन्हीच गोष्टींसाठी ओळखली जायची, परंतु आता आपण पाहू शकतात सौभाग्यवती प्रतिभाताई भोईर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित केले जातात. तसेच पोलीस पाटील महोदय आदरणीय कुणालजी पाटील यांच्या देखील शुभ हस्ते चांगली उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आणि पोलीस पाटील महोदय यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित त्या ठिकाणी केले जातात. त्यानंतर आपण भगवंताच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करणार आहोत. सर्वप्रथम गणरायाच्या चरणी पुष्पमाळ अर्पण केली जाईल. गणपती बाप्पा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं महत्वपूर्ण रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 350 वर्षांनंतर देखील ज्या राजाचा इतिहास वाचल्यानंतर अंगावरती काटा यावा असा महान राजा म्हणून जो ओळखला गेला आणि म्हणूनच म्हणतात ना शिवरायांच्या 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप मंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी करणे कैसे असे. सकल सुखाचा केला त्याग म्हणून साथीचे तो योग राज्य साधण्याची लगबग
कैसे असे यावेळी करावे विशेष तरीच मिळवावे पुरुष या उत्र्यात विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मारावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन. तसेच आपण पाहू शकाल क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या देखील चरणी पुष्पमाळ त्या ठिकाणी अर्पण केली जाते. तर आपण पाहिलं असेल 1875 मध्ये एका महान शूर वीराचा जन्म झाला आणि भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करत असताना मात्र त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्याच्यावर बिरसा मुंडा यांच्या देखील स्मृतीस या ठिकाणी अभिवादन केले जाते. त्यानंतर मी विनंती करतो या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आदरणीय सचिन भोईर आपण आपल्या शुभ हस्ते भगवंताच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करायचे आहे. यंग अँड डायनामिक प्रेसिडेंट आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज की सुंदर सुरुवात या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण क्रिकेटची देवता अर्थातच ज्येष्ठ आणि संपूर्ण खेळपट्टी यांचं पूजन करण्याकरिता मुख्य खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. सर्व मान्यवरांना नम्र विनंती. तसेच जो पहिला सामना होणार आहे दोन्ही देखील संघ आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे. बालाजी नेटवर्क्स वर्सेस विराई कृपा दोन्ही देखील संघ आपण मुख्य खेळपट्टीवरती उपस्थित राहावं ही नम्र विनंती. भगवंताच्या चरणी श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जाईल. बोला तुम्ही विचार मार करा बॉल तर मांगल्यपूर्ण वातावरण या ठिकाणी पाहू शकता. इसवी सन 12व्या सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगल्या पद्धतीने या संस्कारांची पाळंमुळं रोवली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. संत तुकाराम महाराजांनी त्या संस्कारांचा कळस चढविला आणि आज आपण पाहतो या कुठल्याही कार्याची सुरुवात मात्र भगवंताच्या नामस्मरणाने श्रीफळ त्या ठिकाणी अर्पण केलं जाते. जोरदार टाळांचा गजर आला पाहिजे. उद्घाटक महोदय डॉक्टर विश्वास वळवी साहेब विश्वास फाउंडेशनचे संस्थापक आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील केली जाते. युट्यूबचं सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. मनापासून आभार. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण लगेचच मुख्य खेळपट्टीचा ताबा घ्यावा. क्रिकेटची देवता अर्थातच ज्येष्ठांचं पूजन आणि मुख्य खेळपट्टीचं आपण पूजन करायचं आहे. जो पहिला सामना होणार आहे दोन्ही देखील संघ आपण बिना विलंब मुख्य खेळपट्टीवर उपस्थित राहण्याची कृपा करावी. फर्स्ट मॅच बालाजी नेटवर्क्स वर्सेस विराई कृपा. एका बाजूने आदरणीय संजय पाटील यांचा संघ आपण पाहणार आहोत बालाजी नेटवर्क्स. तर दुसऱ्या बाजूने विराई कृपा आदरणीय शशिकांतजी पाटील आणि नितीनजी पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती आपण बिना विलंब मुख्य खेळपट्टीवरती उपस्थित राहायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून नम्र विनंती. एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्या दिवसामध्ये दुप्पन ग्रामपंचायत अंतर्गत दुप्पन प्रीमियर लीग 2023 ज्येष्ठांचं यथोचित पूजन आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहू शकतात. खूप सुंदर पद्धतीने युट्यूब जे माध्यम लाभलं त्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग या ठिकाणी केला जातो. ऑफिशियली जर आपण विचार केला तर 15 डिसेंबर 2005 मध्ये पहिल्यांदा युट्यूब लॉन्च करण्यात आला. 3 वैज्ञानिक होते स्टीव्ह चेन त्यानंतर जावेद करीम आणि चार्ड हर्ले अशा 3 मित्रांनी युट्यूबचा शोध लावला. पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर 2016 पासून क्रिकेटकरिता हे युट्यूबचं माध्यम वापरलं जातं. आणि आज आपण पाहतो की गावोगावी स्पर्धा थेट प्रक्षेपित केल्या जातात 7ही खंडांमध्ये. लाईव्ह ऍक्शन मध्ये त्या ठिकाणी पूजन केलं जातं. सुंदर पद्धतीने डॉक्टर विश्वास वळवी साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच श्रीफळ देखील वाढवलं जाईल. दुप्पन गावच्या प्रथम नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूला दुखापत न होता कुठलाही मात्र भूमातेला आणि क्रिकेटचे देवता अर्थातच ज्येष्ठांना नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. क्रिकेटचा हा खेळ
तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय आणि त्या हंगामाची 2023-2024 या हंगामाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक मिनिट 2024 क्रिकेटचा महाथरार महासंग्राम शानदार डौलदार ऐकदार वजनदार विलासपूर्ण भव्य शोभनीय स्पर्धा येणाऱ्या 4 दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत. मेगा स्क्रीनवर टॉस उत्पादक महोदय आपल्याला पाहायला मिळतात. एक कॅप्टन आहे, कॅप्टन. त्या ठिकाणी केला जाईल. 2 संघांमध्ये फर्स्ट मॅच. एका बाजूने बालाजी नेटवर्क पुढे ना, पुढे. विपक्षात खेळणारा संघ विराई कृपा. अजून पुढे नाही, पुढे ना. फर्स्ट मॅच हा बस झालं. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. उत्पादक महोदय डॉक्टर विश्वास वळवे साहेब यांच्या शुभ हस्ते लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. दोन्ही देखील संघांना मनापासून शुभेच्छा असणार आहेत. सुंदर पद्धतीने मॅनेजमेंट या स्पर्धेचा आज पहिलाच दिवस आहे. परत घड्याळामध्ये 10 वाजून 40 मिनिटे झालेले आहेत आणि उद्घाटन समारंभ सोहळा त्या ठिकाणी इन ऍक्शन पाहायला मिळतो. आता फलंदाजी आणि गोलंदाजीचा देखील आस्वाद घेतला जाईल यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचा हात मिळून घ्या ना, पहिले हात मिळून घ्या ना, कारण ते बॉल टाकल्यानंतर कसं हात मिळून घ्या मग पाहिजे तर खेळा. हा मग खेळा. जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा तरारा सिर्फ नाम एक आपे असं आपण म्हणू शकतो श्री देवादादा आणि उत्पादक महोदयाच्या यांना लक्षात ठेवा युट्यूब चॅनल विश्वास वळवे यांना देखील आपण पाहणार आहोत. काहीच वेळामध्ये सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातात आणि या क्रिकेट खूपच महत्वपूर्ण मानल्या जातात त्या क्रिकेटमध्ये. क्रिकेटचा हा खेळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत ज्या खेळाची प्रगल्भता आपण पाहतोय. वेग लागला या खेळाने. गगन भरारी गरीब झोप घेणारा क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तरुणांसाठी जीव की प्राण म्हणूनच हा खेळ ओळखला गेलाय. आणि खूप असा कौल विराई फायटर या संघाने जिंकलेला आहे. काहीच वेळामध्ये तिचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. यंगस्टर्स आपण बघू शकताय. या खेळाडूंसाठी खूप चांगली संधी आहे कारण हे गाव पातळीवरील स्पर्धा आहे आणि जे नवखे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं व्यासपीठ. जर एका तुम्ही चांगले खेळलात तर एक गाव एक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला संधी मिळेल आणि गावाकडून चांगलं क्रिकेट सुरुवात करून तुम्ही जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर देखील खेळाल हीच अपेक्षा. आज मात्र आशावाद समोर ठेवून गाव पातळीवरील लीग फॉर्मॅट आयोजित केला जातो. खूप मोठा फायदा आपण पाहू शकाल. संपूर्ण जर आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तर आज गावोगावी लीग फॉर्मॅट केला जातात. पालघर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 1008 गावे आणि 3818 पाड्या आहेत पालघरमध्ये आणि त्या प्रत्येक गावामध्ये लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि याचा जर कोणता असेल तर जेव्हा एक गाव एक या फॉर्मॅट मध्ये हे संघ मोठमोठ्या लाख मोलाच्या स्पर्धा खेळतात तेथे मात्र खूप चांगला इम्पॅक्ट या गाव पातळीवरील लीग स्पर्धांचा पाहायला मिळतो. देवानंद बाबा वजई स्वरांगी वॉरियर संघाचे संघ मालक तसेच मोठमोठ्या स्पर्धा अग्री प्रीमियर लीग असेल यमुना प्रीमियर लीग असेल जे प्रेसिडेंट पद त्यांनी भूषवलेलं आहे असं दिग्गज व्यक्तिमत्व सध्या पाहायला मिळतं. या स्पर्धेचा शुभारंभ करत असताना तसेच फलंदाजी मार्कवर उत्पादक विश्वास वळवे साहेब आणि त्यांच्या बॅट मधून एक सुंदर देखणा नयन मनोहरी नेत्र लोका देखील आपल्याला पाहायला मिळतो. चौकाराच्या स्वरूपामध्ये उत्पादन समारंभ सोहळा या ठिकाणी पूर्ततेकडे पोहोचतो. खूप चांगलं दृश्य देखील आपण पाहू शकाल. अनेक खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट येणाऱ्या 4 दिवसांमध्ये पॅडल नेटवर्कच्या माध्यमातून उत्तम प्रीमियर लीगचा हा 5वा हंगाम जो पहिल्यांदाच थेट प्रक्षेपित केला जातो. सर्व मान्यवरांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. आपण आलात म्हणून या स्पर्धेला एक वेगळी चला काय फोन करा मग काय टाकायचं असेल कुठे कुठे क्रीडा संकुल प्रत्येक झालेला आहे आणि समाज येते ना समाज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण कार्य करण्याच्या बाबतीने आम्ही आपले आभार व्यक्त करीत आहोत. चांगली मेहनत संपूर्ण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून